पेट्रोल डिझेल दरावरील चर्चांबाबत राष्ट्रीय अध्यक्ष उदय लोध यांचा खुलासा. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे पेट्रोल व डिझेलच्या दराबाबत वेगवेगळ्या चर्चा समाजात पसरल्या आहेत. मात्र राष्ट्रीय पेट्रोलियम डीलर संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले की घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी संसदेमध्ये देशातील तेल साठ्याबाबत स्पष्टता दिली असून सध्या 74 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. सध्या पेट्रोल महाग होईल किंवा पुरवठा कमी होईल अशा चर्चा निराधार असून पेट्रोल आणि डिझेल पुरवठादार कंपन्यांकडूनही अशा कोणत्याही सूचना दिल्या गेलेल्या नाहीत. खरं तर या युद्ध आणि होळी एकदम आली आणि काल होळीमध्ये काही पेट्रोल पंप बंद असतात, सुट्या घेतात. त्यामुळं समजा रत्नागिरीचं बोलायचं झालं तर निम्मे पंप काल बंद होते. त्यामुळे उरलेल्या पंपांवर त्याचा लोड येतो. तसा त्या पद्धतीनं आला. राज्यातल्या शहरामधून ही परिस्थिती झाली असण्याची शक्यता आहे. काही पंप होळीमुळे बंद होते आणि त्यामुळं उर्वरित पंपांवर रांगा लागल्या आणि त्याच वेळेला थोड्याशा ह्या अफवा आल्या की युद्धामुळं पेट्रोल डिझेल मिळणार नाही म्हणून. प्रत्यक्षात असं आहे की 2 दिवसापूर्वी आपले पेट्रोलियम मंत्री माननीय हरदीपसिंग पुरी यांनी संसदेमध्ये असं स्टेटमेंट केलं आहे की भारताकडे अंडरग्राऊंड, फ्लोटिंग, रिफायनरी असं सगळं मिळून 74 दिवसांचा स्टॉक उपलब्ध आहे. 74 दिवसाचे स्टॉकचं बफर गव्हर्नमेंट आणि ऑइल कंपन्या बाळगून आहेत. त्यामुळे अशी काही परिस्थिती नाही आहे. तसंच कोणत्याही ऑइल कंपनीनं कोणत्याही देशभरातल्या डीलरला काही तुटवड्यासंदर्भात किंवा तुम्ही सेल कंट्रोल करा अशा पद्धतीची कोणतीही सूचना आलेली नाही. त्यामुळे असं काही होण्याची शक्यता आम्हाला आत्ता तरी वाटत नाही आहे. तसं काय असेल तर आम्हाला कळेल, आम्ही तुम्हाला सांगू कसं काय. त्यामुळं माझी ग्राहकांना अशी एक विनंती आहे की तुम्ही पॅनिक बाईंग करू नका. जर आज जो मनुष्य रोज 5 लिटर भरतो तो अचानक टाकी फुल केली तर त्या सगळ्याच कस्टमरचं सेल वाढतो. लॉजिस्टिक्स इश्यूमुळं अचानक काय पेट्रोल डिझेल येत नाही, ते आणायला वेळ जातो. आपल्याकडे टँकर्सची सुविधा या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि त्या कारणाने जर काही गॅप आली तर मग त्याचा अर्थ असा घेतला जातो की शॉर्टेज आला आहे. शॉर्टेज येण्याचं आणि युद्धाचं गाडीचा संबंध आत्ता तरी नाही आहे. तुम्ही जर का दराबाबत प्रेडिक्शन करू आपण सांगू शकत असाल तर एक प्रश्न असा आहे. तुम्ही असं म्हणतात की आपला स्टॉक सध्याचा व्यवस्थित 14 दिवसांपर्यंत. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी पडते की तेलाचे दर जे कच्च्या तेलाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारावरच्या अनेक घटकांवरती अवलंबून असतात. एक दिवसाला काही इफेक्ट होतो असं नाही. बरोबर. पण ही गणित आपण थोडक्यात मांडू शकत नाही. पण साधारण लोकांना असं वाटतं की सरकार पेट्रोलचे दर वाढू शकतात. त्याबाबत तुम्ही काही सांगू शकाल? आत्ता असं जर आपण बघितलं तर क्रूडचे दर अगदी कोविडमध्ये मायनस होते आणि ते $140 प्रति बॅरलपर्यंत गेले होते. आता एवढं मोठं व्हेरिएशन असताना सुद्धा आपल्याकडे दर स्थिर आहेत. आता हे स्थिर असण्याचे कारण शासन त्याच्यामध्ये कंट्रोल करतं. ऑइल कंपन्यांना काही वेळेला लॉस घ्यायला लावतं, काही वेळेला ऑइल कंपन्या याच्यामध्ये खूप पैसे मिळवतात. दोन्ही प्रकारे असतं. डायरेक्ट त्याचा इम्पॅक्ट रोजच्या घडामोडींचा कंझ्युमरवर येत नाही. त्यामुळे आत्ता असं काही सांगता येत नाही की हा दर उद्या तिकडे क्रूड बॅरल वर गेलं म्हणून लगेच आपले दर वाढतील असं काही सांगता येत नाही. ते संपूर्णतः शासन आणि ऑइल कंपन्या यांच्या स्तरावर होतं आणि त्यांच्या ताब्यात हे निर्णय असतात. कोणत्याही पेट्रोल पंपला दर वाढायचं किंवा कमी व्हायचे याची काहीही बातमी असू शकत नाही.